पण पालकचे कबाब बनवतोय। त्याच्यासाठी एक जुडी पालक साफ करून बारीक चिरून वाफवून घेतलाय। त्याचं पाणी साफ काढून टाकायचं। हा गरम मसाला आहे 2 चमचे। हे 5-6 मिरच्या आहेत ओल्या, लसूण 4-5 काड्या आणि आलं थोडं, याचे वाटण केलेलं आहे। ही मुगाची डाळ आहे, 4-5 तास भिजवून नंतर त्याचं पण पाणी काढून टाकायचं चाळणीत ठेवून आणि सुकीच वाटून घ्यायची, पाणी नाही घालायचं। आणि हा एक कांदा आहे, बारीक कापून घ्यायचा। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। ही वाटलेली आपली डाळ, आता हा पालक, हे सगळं आता मिक्स करून घेऊया। 2 चमचे गरम मसाला आहे, 4-5 मिरच्या, आलं लसूण हे एकत्र वाटलं आहे सगळं आणि एक बारीक कापून घेतलेला कांदा। आता चवीपुरतं मीठ घालूया अंदाजाने। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। डाळ, पालक, कांदा, गरम मसाला आणि मिरचीचं वाटण, आलं लसूण मिरची। हे आपलं सगळं मिक्स करून झालंय। आता आपण कबाब करायला घेऊया। असं हाताने घ्यायचं हे करून, तुम्हाला कोणता आकार द्यायचा तो द्या। मी आता असे करणार। आता आपण तेलात सोडूया। तेल चांगलं गरम झालं ना, कमी गॅस ठेवा। चांगले गुलाबी कलर येईपर्यंत फ्राय करायचे, तळून घ्यायचे बारीक गॅसवर। मध्यम ठेवायचा गॅस, म्हणजे ते आतून भाजतील चांगले। आता हे आपले तयार झालेत तळून, तर दुसरे करूया। आता आपले कबाब तयार झालेत, पण 2-3 स्लाइस मी ब्रेडच्या टाकलेत त्याच्यामध्ये भिजवून पिळून। तुम्ही पण टाका, कारण मी विसरली सांगायला तुम्हाला।